अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. वैराग्य सखा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी मनाची विरागी भूमिका कशी असते आणि कशानं होते हे एका काव्यात व्यक्त केलं आहे. त्याचा गोषवारा असा आहे, लहान मुलं समुद्राकाठी वाळूत खेळत असतात. त्यात ते त्यांची घरं करतात. ही आमची हद्द, ती तुमची वगैरे ठरवतात. आपापली घरं घेऊन मग्न होऊन खेळतात. पण जेव्हा संध्याकाळ होते आणि घरी जायची वेळ येते तेव्हा इतका वेळ जपलेली घरं आणि हद्दी त्यावर नाचून मोडून घराच्या ओढीनं घराकडे धाव घेतात. तेव्हा खऱ्या घरासाठी ती घरं सोडून जाताना त्यांना दुःख होत नसतं. वैराग्य हे असंच असतं. विषयांबद्दल वैराग्याचं आग्रही प्रतिपादन पारमार्थिक ग्रंथांमध्ये आलेलं असतं. याला एवढं महत्त्व असण्याचं कारण माणूस त्या विषयांच्या आकर्षणात उच्च ध्येयांकडे जाणाऱ्या वाटा सोडून भलतीकडेच भरकटत राहतो. उपभोग हा जीवनाचा मध्यवर्ती उद्देश होऊ शकत नाही, कारण त्यांची गोडी आणि उपभोगण्याची क्षमता कमी होत जाते. शाश्वत असं हाती काही लागत नाही, पण एक अस्वस्थता जाणवत राहते. त्यामध्येच राहिलं तर ते सर्व सत्व नष्ट करतील असा धोकाही असतो. याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम दृष्टांतांनी केलं आहे. ते म्हणतात, वाघाच्या गुहेत निर्धास्तपणे वस्ती करता येत नाही किंवा अजगराची उशी करून स्वस्थ झोप येणार नाही. तसंच विषय उपभोगात जीवन जगणं आहे. सावधपणे अधर्म्य आणि अमर्याद विषय सेवन न करणं आणि ईश्वराचं ओंकारासह किंवा नाममंत्रानं अनुसंधान ठेवणं, यातून ज्ञानाच्या प्रवासासाठी वैराग्यासारखा विश्वासू साथीदार जोडला जातो. तो सर्व अवस्थांमध्ये साह्यभूत होत राहतो. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.